नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आनंदा कुदळे आर.के. मिल्किंग मशीन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ आलेला नव्हता, परंतु मित्रांनो काहीतरी चांगलं देण्यासाठी आपण एक स्टेप पॉईंट घेत असतो. दूध मशीन घेत असताना बऱ्याचशा गोष्टी शेतकरी बघत नसतात. काय बघत नसतात तर त्याच्या एकवर अशी जी मालिका जी आहे ती आम्ही कंटिन्यू दाखवणार आहे. तर यातला पहिला जो गोष्ट आहे मिल्किंग मशीनमधला, तो सगळा दूध मशीनचा आत्मा म्हटलं जातं त्याला पल्सेटर. हा जो पल्सेटर आहे तो आपण समजून घेऊया. तर पल्सेटरमध्ये बरेचसे असे सुट्टे भाग असतात बघा. हा आहे तो टोटल बॉडी आहे, ह्याच्या कॅप्स आहेत दोन्ही ह्याच्यामध्ये. हा वरून झाकण्याचा जो पत्रा आहे, ह्याच्यामध्ये असे दोन प्रकारचे वेगवेगळे रॉड्स येत असतात. ह्या रोडच्या खाली अशा दोन मोठ्या पट्ट्या, छोट्या पट्ट्या असतात. तर मित्रांनो, ह्या ज्या पट्ट्याचं काय काम आहे किंवा अशा पद्धतीची गादी असते ह्याचं काय काम आहे. बऱ्याचशा पल्सेटरमध्ये अशा दोन प्रकारच्या पट्ट्या गाद्या दिलेल्या असतात. पट्टे असते, रबरी पट्टे असते आणि सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो तो हा डायफ्रॅम म्हणून केला जातो. तर ज्यावेळेस आपण एखादा पल्सेटर ओपन करत असतो, चारी बाजून ओपन केल्यानंतर हा पूर्ण बॉडी राहते. तर मित्रांनो, हे बॉडी कोणत्या मटेरियलमध्ये बनवलेलं आहे ह्याच्यापासून ह्याच्या दराची निश्चितता ठरलेली असते. पद्धतीची जाळी असेल तर ह्या जाळीचं महत्त्व एकच आहे की याच्यामधून धूळ, डस्ट आणि जे काही खराब पार्टिकल आहेत, शेण आहे किंवा पालापाचोळा आहे, तो याच्यामधून आतमध्ये जात नाही. काही पल्सेटरमध्ये ह्या अशा पद्धतीने गादी असते. मित्रांनो, जर अशी गादी असेल तर तो पल्सेटर खरंच नक्की चांगला असतो. पल्सेटर जर ओपन केला तर याच्या खाली अशा पद्धतीची एक स्टीलची गादी दिसत असते, पट्टी दिसत असते. तर ही स्टीलची पट्टी असेल तर ही 100% स्टीलमध्ये आहे का नाही हे खात्री केली तरच आपल्याला लक्षात येतं. काही पल्सेटरच्या 800 रुपयापासून ते 12,000 रुपयापर्यंत याची किंमत असते. काम सर्वाचं एकच असतं, परंतु कॉस्ट का डिफरन्स हा एक डोकं सुन्न करणारा विषय आहे. तर त्यातला पहिला गोष्ट जे राहते ती प्लेटची राहते. मित्रांनो, दोन प्रकारच्या माझ्या हातात दोन प्लेट आहेत. प्लॅस्टिकची प्लेट आहे आणि दुसरी जी आहे स्टीलची आहे. जी पट्टी आहे, जर प्लॅस्टिक असेल तर घासून ह्याला काही प्रॉब्लेम येतो. ठराविक काळानंतर ह्याचं लाईफ कमी होतं. स्टीलचं जर असेल 100% 304 ग्रेडमधील जर स्टील असेल तर ह्याला कोणत्याही प्रकारचं येत नाही. तर मित्रांनो, कमी रेट करण्याच्या नादामध्ये किंवा स्वस्त देण्याच्या नादामध्ये जे काही किलर कंपन्या असतात की बाबा सेम प्रॉडक्ट द्यायचा आणि दिसायला वर्किंग सेम जर होत असेल तर आपण काय करतो की क्रोम प्लेटेड प्लेट येतात. म्हणजे की प्लॅस्टिक असतं किंवा कडक हार्डबोर्डचं प्लॅस्टिक असतं आणि त्याच्यावर क्रोमचं प्लेट केलं जातं. म्हणजे स्टीलसारखंच चमकतं. ह्याच्यावर पाणी गेलं, थोडंसं आर्द्रता निर्माण झाली तर क्रोम जे आहे ते फुगतं आणि ऑटोमॅटिक क्रॅक जातं. मग जे ह्याच्यामध्ये बघा की छोटे छोटे मार्ग आहेत. हे छोटे छोटे मार्ग आहेत, जवळजवळ 4 ते 5 प्रकारचे असे गड्डे असतात आणि ह्याच्यातून ही जी तयार झालेली व्हॅक्यूम आहे ते आतमध्ये खेचण्याचं काम केलं जातं. खेचल्यानंतर काय होतं की ह्याच्यामधून ऑटोमॅटिकली हवा इकडे तिकडे सर्क्युलेट होते आणि जी सर्क्युलेट झालेली हवा आहे ते ह्या छोट्या मोठ्या होलमध्ये जाते. त्यानंतर समोरच्या बाजूला 3 होल्स असतात, टोटली 5 होल असतात. बऱ्याच वेळा पल्सेटर प्रॉब्लेम म्हणून मग शेतकरी येत असतो. तर मला जे तुम्हाला सांगायचं आहे की याच्या किमती आणि शेतकऱ्यामध्ये होणारा गैरसमज. तर बघा मित्रांनो, ह्याची जर क्रोम प्लेट वापरली, स्टीलच्या प्लेटच्या ऐवजी प्लॅस्टिकची प्लेट वापरली तर नक्कीच ह्याच्यामध्ये डिफरन्शिएशन येतो. कमीत कमी 10 पटीनं ह्याची किंमत कमी होत असते. म्हणजे तुम्ही जर एखादी वस्तू 100 रुपयाला घेत असाल तर 10 रुपये कॉस्ट म्हणजे 90 रुपयाचा तुमच्या ह्याच्यामध्येच बचत होत असते. त्याच्यानंतर जो पुढचा भाग येत असतो तो हा रबर गातीचा येत असतो. ह्याच्यामध्ये पण बघा एक लवचिक आहे आणि हे हार्ड आहे. जर हार्ड मटेरियल असेल तर याच्यामध्ये नक्कीच क्वालिटी दिलेली असते. मध्ये POC मटेरियल टाकायचं का मिक्स रबर टाकायचं, अजून कोणत्या प्रकारचं मटेरियल टाकायचं ही कंपनी ठरवत असते. तुम्हाला काम चालव जर वस्तू पाहिजे असेल तर साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ह्याची क्वालिटी एकदम हलक्या दिली जाते. मित्रांनो, 3 ते 2 रुपयामध्ये हा तयार होणारा जो भाग म्हटलं जातं हा 100% होत असेल का नाही हे मला पण माहीत नाही. सांगण्याचं एक उदाहरण आहे की रबराचा छोटा भाग तयार करण्यासाठी ह्याची क्वालिटी आणि ह्याची क्वालिटी कशी ओळखू शकतो. तर शेतकऱ्यांना मित्रांनो, हे जे रबर आहे ना तर पूर्णपणे लवचिक असेल आणि हे गादी कमीत कमी कॉस्टमध्ये, जास्तीत जास्त कॉस्टमध्ये हे कशावर ठरतं तर मटेरियलवर ठरत असतं. त्यानंतर मित्रांनो, दुसरा जो भाग तयार होत असतो ह्याचा तो हे 2 रॉड्स असतात. हे 100% स्टील आणि क्रोममध्ये जर दिले तर डिफरन्स येतोच. तुम्हाला स्टीलचा आणि क्रोमचा मी आत्ताच रेटचं सांगितलं. ह्या साईडच्या भिंगऱ्या आहेत मित्रांनो, पूर्णपणे असं मोकळं होत असताना ह्या जर भिंगऱ्या एकदम सहजासहजी जर बाहेर निघत असतील तर साध्या पल्सेटर जे असतात ते सहजासहजी निघतात. ज्यावेळेस हे आतमध्ये टाकलं जातं किंवा आतमध्ये होत असतं आणि वर्किंग होत असताना बघा मित्रांनो, पूर्णपणे असं वर्किंग होत असताना
हे जर निघालं तर होणारं सक्शन किंवा होणारा प्रेशर जो आहे तो ह्याच्यात प्रॉपर पद्धतीने होत नाही आणि प्रॉपर पद्धतीने होणारा प्रेशर जो असतो तो आपल्या पल्सेशनसाठी घातक असतो। त्यानंतर मित्रांनो पुढची जी गोष्ट सांगतोय तुम्हाला की ह्या पट्टीमध्ये जो दरारा तयार होत असतो किंवा ह्यामध्ये हवा जो हे होत असते हे प्रॉपर पद्धतीनं जर नाही झालं तर तुम्हाला मध्ये 60/40चा जो रेशो असतो तो पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जात असतो। नंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ते रबरचा जो घटक असतो तो पल्सलेटरमधील डायफ्रॅम किट म्हटलं जातं किंवा ह्याच्या रबर्स म्हटलं जातात। 2 मोठ्या आणि 2 छोट्या असतात ह्या डायफ्रॅम किटचा आहे मित्रांनो। काही ठिकाणी 50 रुपयापासून ते जवळजवळ 4000 रुपयापर्यंत ह्या डायफ्रॅम किटची किंमत आहे। तर की काही 2 रबरा तर आहेत आणि ह्याची काय किंमत आहे मित्रांनो। ह्याच्यावर तर तुमचं सगळं पल्सेशन असते। ह्याच्यामधील जे काही फ्लेक्झिबिलिटी असेल किंवा हे जे मटेरियल यूज केलेलं असेल सिलिकॉनमध्ये यूज केलं जातं, जर रबरमध्ये यूज केलं तर त्याच्यामध्ये काय प्रेशर पडत असतं आणि हे नेहमी असं वर्किंग होत असतं। मित्रांनो बघा माझ्याजवळ किती प्रकारचे डायफ्रॅम असतात। हे रेड कलरमध्ये आहे, ब्लॅक कलरमध्ये आहे, व्हाईट कलरमध्ये, ब्ल्यूमध्ये, ऑरेंज, ग्रीन, बऱ्याच प्रकारच्या ह्याच्यामध्ये निघत असते आणि बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे मटेरियल टाकलेलं असतं। जसं मटेरियल आहे तशा पद्धतीनं ह्याचं पैसे घेतले जातात। तुम्हाला जर ह्याच्याबद्दल खरंच नॉलेज पाहिजे असेल किंवा हे असेल तर पर्सनली आम्हाला जो दिलेला नंबर आहे त्याच्यावरती तुमची कमेंट्स करून सांगा की बाबा ह्या डायफ्रॅम कोणत्या मटेरियलमध्ये घेतल्या पाहिजेत, कशा पद्धतीने ह्याची निवड केली पाहिजेत। जर ह्याची निवड मित्रांनो फसली, हे फसलं की सगळंच फसलं। बघा ज्यामध्ये प्रेशर पूर्णपणे क्रिएट केलं जातं, कमी जास्त केलं जातं, ह्या एवढ्याच्या छोट्याशा गादीवर तुमचं पल्सेशन असतं आणि हे कशा पद्धतीनं काम करत असेल हे तुम्हाला सहजासहजी लक्षात येणार नाही आहे, परंतु हे वर्किंग होत असतं। आतमध्ये जातं, बाहेर जातं, आतमध्ये येतं। ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीमुळंच तुमचं दूध निघण्याची जी प्रोसिजर आहे अशा पद्धतीने दाबण्याची ती पूर्णपणे त्याच्यावर असते। 50 रुपयाची घ्यायची का 2500 रुपयाची घ्यायची का 300 रुपयाची घ्यायची हे तुमच्यावर डिपेंड असतं। कोणताही शेतकरी एखाद्या दुकानदारकडे जातो, नवीन दुकान टाकलेलं असतं आणि तो लगेचच सांगत असतो की काही नाही मी ह्यांच्यापेक्षा स्वस्त देतो। मित्रांनो कोणीही कोणाला स्वस्त आणि फुकट देत नाही। जगामध्ये कुठलीही वस्तू फुकट मिळत नाही। जर फुकट घ्यायची असेल तर किलर प्रॉडक्ट घ्यावा लागतो, त्याचं लाईफ नसतं आणि ते एकदम इझिली ऑपरेट करत नाही। जे साध्या पद्धतीनं ऑपरेट करतं ते घेताना आपल्याला खरंच बरं वाटतं। म्हणून सांगतो की प्रत्येक पल्सेटर घेत असताना त्याची निवड करत असताना त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या डायफ्रॅम वापरले आहेत, खरंच रबरच्या आहेत का सिलिकॉनच्या आहेत का अदर मटेरियलमध्ये आहेत, PVC मटेरियलमध्ये पण यायला लागले डायफ्रॅम आहे ते कोणते जर लिकेज झालेले असते, फाटलेले असते आणि फाटण्याचं कारण एकच की मटेरियल जर चांगलं घेतलं तरच ठीक आहे। आत्ता तुम्ही 50 रुपयाचा 100-200 रुपयाचा जर विचार केला तर नक्की तुम्हाला ह्याचा परिणाम तुमच्या दूध काढण्याच्या प्रोसिजरवर दिसून लगेच येईल। साध्या प्रकारच्या पल्सेशन टाकायचा आवाज चांगला येतो पल्सेटरचा, ओके, तुम्ही नेऊन तुमच्या गायला जोडा। इरेग्युलर पल्सेशन जर त्याच्यामध्ये येत असेल म्हणजे बाबा थांबून पल्सेशन होत असेल, दाबण्याची प्रोसिजर जी इरेग्युलर होत असेल तर तुम्हाला दूध निघताना जो काय होणारा गायीच्या वेदना आहेत, गायीसुद्धा मुका प्राणी आहे, त्याला समजत असतं की माणसाचा हात किंवा जे काही यांत्रिकीकरण झालेलं आहे ते त्याचं किंवा ह्या पल्सेटरचं एकच काम असते। त्याच्यामुळं आपण माणूस थकत असतो दूध काढत असताना, परंतु हे यंत्र थकत नाही। मित्रांनो मला एकच सांगायचं होतं की ज्यावेळेस तुम्ही एखादी वस्तू चॉईस करायला जाचाल किंवा एखाद्या ठिकाणी जाचाल त्यावेळेस तुम्ही त्या वस्तूची खरंच किंमत तेवढी आहे का, त्या क्वालिटीची आहे का, त्या दर्जाची आहे का, त्याला गॅरंटी वॉरंटी हे कोण देत नसते, कारण हा रबरचा पार्ट आहे। एखादी गोष्ट सातत्याने जरी त्याच्यावर प्रेशराईज केली तर हे फाटू शकतं, ह्याची एक ठराविक लाईफ असते। सांगण्याचं तात्पर्य असंच असतं की पल्सेटर हा अनेक प्रकारच्या वस्तूंनी तयार झालेला असतो। अनेक प्रकारच्या वस्तू म्हटलं तर जर ठोकळ मनाने सांगायचं झालं तर ही बॉडी राहते, त्यानंतर बॉडीच्या खालचा जो पार्ट आहे प्लेट आहे, ह्यानंतर छोट्याशा भिंगऱ्या आहेत किंवा ह्यानंतर हा जो रॉड आहे ह्या रॉडला साईडनं ज्या 2 भिंगऱ्या दिलेल्या आहेत त्याच्या खाली असणाऱ्या 2 वेगवेगळ्या चकत्या प्रेशर ज्यामध्ये क्रिएट केलं जातं। बऱ्याच वेळा ह्या घासूनसुद्धा ह्याच्यामध्ये एक दरारा तयार झाला असतो, इरेग्युलर पल्सेशन होत असते। दुसरी जी गोष्ट आहे ही जाळी असलीच पाहिजे। हा जो रॉड आहे तो प्रॉपर पद्धतीने वर्किंग झाला पाहिजे। याच्यामधील जे बुश आहेत मित्रांनो बघू शकता की ह्याच्यामधले बुश आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो पल्सेटरमध्ये हा ॲडजस्टेबल नट असतो। ह्या पल्सेटरमध्ये जे 60/40चा रेशो एक सेट केलेला असतो मित्रांनो, हा ॲडजस्टेबल नट आहे म्हणून आपण फिरवत बसू नका। छोटी गोष्ट असते
परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष करण्यासारखा हा प्रॉडक्ट नाही आहे. जो आत्मा म्हटलं जातं मशीनचा तो म्हणजे पल्सेटर आहे. बऱ्याचशा गोष्टी स्वस्तमध्ये मिळायला लागल्यात म्हणून आपण ती गोष्ट चांगली आहे असं समजू नका. शेवटी ज्याची ज्याची आवड असते, ज्याची त्याचा चॉईस असतो. पण जी गोष्ट आपल्याला लाईफ टाईमसाठी घ्यायची आहे, जास्त दिवसासाठी कालावधी टिकवण्यासाठी घेतलेली आहे, तर तो तुमच्यातून डोक्यातनं गैरसमज दूर करून टाका की या दुकानामध्ये किंवा ह्या कंपनीमध्ये ही गोष्ट स्वस्त मिळते, या कंपनीमध्ये ही गोष्ट महाग मिळते. असं जर असेल तर 100% चुकीचं आहे. काय मिळते ह्याची शहानिशा करा आणि मगच ती गोष्ट खरेदी करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्हाला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जर तुम्हाला सर्व प्रकारच्या मटेरियल्स होलसेलमध्ये किंवा क्वालिटीमध्ये असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही खाली दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्याच्याशी संपर्क साधून ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मटेरियल मिळेल. महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकामध्ये मिळेल. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.